या बातमीचे प्रायोजक आहेत MK अप्सरा गॅरेज. नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. अखेर आज लोकशाहीच्या पर्वाला सणाला सुरुवात झालेली आहे. 7 वाजल्यापासूनच मतदार राजा हा आपल्या बूथवर केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना सध्या दिसत आहे. आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील कुमठे या गावात, जिथे माजी आमदार दिलीपराव माने यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. सध्या ज्या ठिकाणी मतदान चालू आहे तो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. SVM पॉलिटेक्निक शाळा आहे, कॉलेज आहे. या कॉलेजमध्येच हा मतदानाचा सध्या जोरात सुरू आहे. जशी जशी वेळ येत आहे तशी मतदार राजा हा घरातून बाहेर पडत आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. एकंदरीत तुम्ही पाहत असाल तर सोलापूर शहरातील प्रत्येक भागात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आज आणि पूर्ण महाराष्ट्रात हा जल्लोष, हा सण साजरा होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू होती. अनेक नेत्यांनी आपली मते विभाजन करण्यासाठी किंवा आपला ठाम भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. रॅली निघाल्या होत्या, प्रचार सभा झाल्या. पण आज अखेर तो दिवस उजळला आहे आणि मतदार राजा हा मतदान करण्यासाठी घरातून बाहेर पडलेला आहे. येणाऱ्या 23 तारखेला कोणाला मतदार राजांनी पसंती दिलेली आहे ते आपल्याला कळणार आहे. याचे अपडेट तुम्हाला आम्ही देतच राहू. आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की मतदानाचा हक्क बजावताना किती त्यांना आनंद होतोय ते आपण पाहूया. हा, खूप दिवसापासून प्रचार चालू होता आणि मतदान पण चांगल्या प्रमाणे होऊ लागले आणि प्रशासन बी चांगल्याच व्यवस्था झालेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीचं काय अडचण नाही आहे. आणि लोक बांधवांनी घरातून निघून सगळ्यांनी मतदान करावे ही माझी विनंती आहे. और त्या पद्धतीने बोलो. 2019 ला आपण मतदान केला होता आमदारकीचा. 2024 ला 5 वर्षानंतर 2019 ला आपण आमदारकीचा मतदान केलं होतं. आता 2024 ला मतदान करायला आलो. कसं वाटलं जेव्हा आपण बटन दाबला तेव्हा कसं वाटलं एवढं? कारण की 15 दिवसापासून प्रचाराचा रणधुमाळी सुरू होती, अनेक लेखांची सभा झाल्या, कॉर्नर झाल्या, पण आज तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावलात. काय फील आहे? खूप चांगलं वाटलं, खूप चांगलं वाटलं. सर्वजण मी विनंती करते की सर्वजण घरातून निघून मतदान करावे. आपला हक्क आहे, अधिकार आहे. साहेब बोला, आपण उत्साहाच्या पर्वात तुम्ही सामील झालेला आहात, वोटिंग केलेला आहात, जर दाखवत आहात. साहेब मला सांगा, कसं वाटलं आज हा मतदानाचा हक्क बजावून? मतदानाचा हक्क 5 वर्षाला एकदा असते. त्यामुळे आपल्याला कोणतं पक्ष पाहिजे, कोणतं उमेदवार पाहिजे, ज्यांनी स्वतःने याच्यानी मतदान केलेलं आहे. तर आमच्या इथे व्यवस्थित चाललेलं आहे मतदान, काही अडचण नाही. जेव्हा तुम्ही आतमध्ये गेलात, पोलिसांचं प्रशासनची व्यवस्था कशी आहे? एकदम फर्स्ट क्लास मध्ये. चोख बंदोबस्त आहे. अच्छा. गेल्या अनेक दिवसापासून दिग्गजांची रॅल्या झाल्या, सभा झाल्या, शहरामध्ये प्रचार झाला आणि आज अंतिम टप्पा आलेला आहे. उत्सव सगळीकडेच साजरा केला जातोय. तर आपल्या कुमठे गावात कसं वातावरण आहे? कुमठे गावात एकदम उत्सव व्यवस्थित आहे. अच्छा, काय आवाहन कराल नागरिकांना? आव्हान आता काय सांगायचं, काय सगळ्या कुमठे गावातले सगळेजण येऊन मतदान करायला पाहिजे. बोला मॅडम, कसा आहे आजचा दिवस? मतदान केलात का? केले की मतदान. अच्छा, काय काय मागत आहेत आतमध्ये मतदानासाठी? कागदपत्र काय? हे ओळखपत्र आणि आधार कार्ड. ओळखपत्र दाखवा बरं, ओळखपत्र आणि आधार कार्ड. अच्छा अच्छा, दाखवा. शाही किती आपलं अंगठा दाखवा, मतदान केलेलं. ओके. आतमध्ये सुविधा कशी आहे? म्हणजे बंदोबस्त आहे का पोलीस? बंदोबस्त आहे पोलीस. अच्छा, व्यवस्थित आहे का? चालू का आतमध्ये? अच्छा, काय सांगाल कुमठे गावाच्या महिलांना? काय नाही, झाला म्हणला मतदान. आपले गावकरी कोण आहेत? मालक नाहीत किंवा तुमचे? मालक नसेल तर पण असते तर पुढं घ्यायलाच आणि मालक उभारल्यावर.
अच्छा. द्यावे, मतदान करावे, सुखसुविधा सर्व व्यवस्थित आहे. अच्छा. आज जेव्हा तुम्ही आज गेल्या 5 वर्षानंतर हा इलेक्शन आलेला आहे, माने मालक नाहीयेत, माने मालकांचा इथं उमेदवारी निश्चित झाली होती पण काही कारणासाठी कमी झालेली आहे, तर काही याच्यामध्ये काही नाराजी आहे का मतदारामध्ये? नाही, काय नाही. साहेब आपण केलं का मतदान? हो, केलो ना. अच्छा, काय म्हणजे कसं फील आहे आजचा दिवस? नाही, व्यवस्था चांगली आहे. मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे. दर 5 वर्षाला एकदा असतो. दिलीप मालक नसल्यामुळं मतदानात एवढं इंटरेस्ट वाटत नाहीये. पण आमचे मालक राहिले तर आम्हाला अजून जरा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असता. अच्छा अच्छा. एकंदरीत माहोल कसा आहे कुमटे गावात? इतके रस नाहीये लोकांमध्ये. जे मालक राहिले असते तर अतिशय आनंद वाटला असता. अच्छा. आज 5 वर्षानंतर आमदारकीचं इलेक्शनला मतदान केलात, कसं वाटतंय? आनंद वाटतंय. कशी आजची परिस्थिती कशी आहे? बरी आहे का? पोलीस प्रशासनाने बंदोबस्त केलाय का? सगळं बंदोबस्त. माने साहेबच नाही किंवा उमेदवारीसाठी हा मतदान केलं? दाखवावर मतदान केलं, कसं वाटतंय? बरं वाटतंय. छान वाटतंय. छान वाटत. कशा आहे आतमध्ये सुविधा वगैरे कशी आहे? चांगले सगळे बंदोबस्त वगैरे आहे का? बंदोबस्त, पोलीस बिलीस सगळे बंदोबस्त आहे. अच्छा. 5 वर्षानंतर तुम्ही आमदारकीच्या मतदान केलात, काय सांगाल लोकांना? चांगलं झालं पण सांगितलं. घरातून यावून बाहेर पडायला पाहिजे सांगाल का? अच्छा. ओके, दाखवा हात. बोला काका, काय पहिली प्रतिक्रिया? चांगलं आहे सगळं. गेल्या अनेक महिन्यापासून सध्या प्रचाराचा रणधुमाळी सुरू होती. आज दिवस उजडलाय मतदानाचा. कसा आहे कुमट्या गावात आपलं? आपलं चांगलं आहे सगळं. कोण दंगा नाही, शांतता आहे. शांत वातावरणामध्ये मतदान होलंय. जवळजवळ 50% पुढे मतदान होईल. 70-80% पर्यंत छान आहे वातावरण सगळं. अच्छा. आज जेव्हा तुम्ही आत गेला तेव्हा आतली व्यवस्था कशी आहे? 1 नंबर. सगळं सोयीस्कर, सगळं पोलीस गार्ड, सगळं शिक्षक, सगळं चांगली व्यवस्था. सगळं कळणाऱ्याला समजून सांगते. मग मतदानाची माणसाची उत्सुकता वाढली आता सगळ्या. बरं, 100% पर्यंत होईल मतदान असं वाटतं. बरं. माने साहेबच उमेदवार होणार होते इथले, पण काही कारणासाठी राहिले नाहीयेत, तर काय तेच आम्हाला दुःख आहे. हो, त्या माने साहेबांना उमेदवार मिळाले नाही. आम्ही हौसाने सगळं हे केलं पण तिकीट मिळालं नाही. आता धर्मराज काढायला त्यांनी सपोर्ट केले, तर माने साहेबांच्या पाठीशी आम्ही आहे. जे सांगेल माने साहेब त्यांचा आम्ही मान्यता ठेवणार आहे. क्या बात. ओके. पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय? अवरेज देखील मिळत नाही? तर चिंता सोडा. आजच आपल्या 4 चाकी वाहनांना सीएनजी किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात. मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट BS6 बसवून मिळेल. तसेच सीएनजी एलपीजी टँक टेस्टिंग करून मिळेल. तुमचा विश्वासच आमचा ध्यास. आमचा पत्ता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. कॉन्टॅक्ट 7385800875 9359828428.